माणसं असतात, संस्कारातल्या इथल्या जन्मणारी माणसं असतात, या सगळ्यांचं कौतुक नेहमीच होतं, त्यात काही नवल नाही. पण त्यांचे सूर पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे मोठ्या गावी मंडळी करतात. ते आजपर्यंतच्या आता छोट्या पोराला मी जो ओळखपत्र दिलं तिथपर्यंत यांचा सगळा प्रवास नाही डोळ्यापूर्ण मी बसलो होतो समोर, तर झरझरा उलगडत होता आणि हे सगळं अद्भुत आहे. याचं मोल दुर्दैवानं आपल्या समाजाला नाहीये, याची मला खंत नेहमीच वाटत आली आहे. कारण मी संगीतकार, मी पण गायक नाहीये, मी पण परफॉर्मर नाहीये, परंतु मला असं वाटतं की गायकाचं नेहमीच कौतुक होतं स्टेजवर किंवा बाहेर सुद्धा, पण संगीतकार, कवी, वादक हे अंधारातले एक माणसं असतात की अनसंग हिरो असतात, तर यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. तसंच या सगळ्या व्यासपीठावर जी जी मंडळी सादर करणारी आहेत, ते लाइटिंग करणारे असतील, ते साऊंड करणारे असतील, ते नृत्य करणारे असतील, ते कॉम्पेरिंग करणारे असतील, ते आणि अशा आमच्या गीतांचं विद्वांचं सगळ्या कौतुक माझ्या हस्ते होत आहे. ज्यांचं एरवी कधी नुसत्या टाळ्या मिळत असतात, त्या मुकेशच्या स्मृतीला मिळत असतात, त्या रफीच्या स्मृतीला मिळत असतात, पण त्याची तमा न बाळगता एक असिधारा व्रत हातात घेऊन मंडळी जी वर्षानुवर्ष काम करतायत, तुम्हा सगळ्यांचं मन रिझवताय आणि तुमच्या पाठिंब्यावर ही माणसं घट्ट उभी आहे. त्यांचं आयुष्य सन्मानाने ती जगताय. या सगळ्यांचं गौरव होणं ही मला वाटतं वेळ आहे लेकिन दुरुस्त आहे. या पद्धतीने केलं आणि अगदी जरा काठी टेकत अगदी वैकुंठाला निम्म्या गोऱ्या गेल्यात अशा माणसं अशा अवस्थेत सत्कार न करता ऑपरेटिव्ह अवस्थेत असताना यांचा सत्कार होणं हे यांच्या पुढच्या वाटचालीला फार मोठी हौसला जाईल. तर मी मॅथचं अभिनंदन करतो. मॅथचे जे सगळे संचालक आहेत, आयोजक आहेत, त्यांनी हा सोहळा घडवून आणला आणि याच्यामध्ये आता ही नवीन यांच्यातल्या एका म्युझिशियननी कंपोज केलं, स्वतः गाणं लिहिलं, कंपोज केलं, गायलं आणि अरेंज केलं सगळं. हे असं काहीतरी नवनिर्मिती या जुन्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी परत नवनिर्मितीचा ध्यास घेतला. ही मला अचीवमेंट वाटते. या सगळ्या चळवळीचं 40-50 वर्षाच्या चळवळीचं फलित काय असेल तर हे क्रिएटिव्ह काहीतरी जिनियस निर्माण होत आहे. आणि याला तुम्ही लोकांनी जसा या कलावंतांना आश्रय दिला तसा या सीडीज तुम्ही विकत घेऊन यांना आधार केला पाहिजे. यांची सराहना केली तर मी तुम्हाला मानेल. आता नुसतं कार्यक्रम फुकट म्हणून टाळ्या वाजवणं फार सोपं आहे, पण एकदा वैशालीला कमी जा, मसाला डोसा कमी खा, पण ही सीडी विकत घ्या. ही सीडी विकत घेतली तर यांच्या त्या कलावंताला तुम्हाला बोलणार आहे आणि तो तुम्हाला माहित तो उद्याचा आरडी बरोबर असेल, उद्याचा सलील चौधरी असेल, तो असेल, पण तो असणं तुमच्या हातात आहे. जसा तुम्ही यांना भरघोस प्रतिसाद देता तसा यांच्या निर्मिती क्षमतेला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच माझी विनंती आहे. या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो आणि मला हा सन्मान दिल्याबद्दल या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.